हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी, अगदी पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आता बघा छान असं आता संक्रांत असं बघा एक चौकोनी गळ्यावर छान अशी ब्लाऊजची डिझाईन करणार, एकदम साधी सिंपल छान आहे बघा. तर तुम्ही नक्की बघा, एकदम छान असं बघा. पण हे अशी बघा, आता हे बाहीला अशी छान बघा, बाहीला छान अशी आपण डिझाईन केलेली. हे बाहीला करून, हे बाही आपली आहे, बाहीला डिझाईन करून छान अशी यातनं राहिलेलं बघा. हे छान असं आपण चौकोनी आपण छान गळ्यावर म्हणजे बॅक पार्टला आपण चौकोनी गळा कट करून त्याची छान असं आपण डिझाईन करणार. एकदम साधी सिंपल छान आहे. हे बघा, हे असं कॉम्बिनेशन आहे. ह्याचं कॉम्बिनेशन लावून, कारण कसं आहे साडी अवकाश आहे आणि हा ब्लाऊज आहे ना, ह्याचं छान असं आपण साईडनं कॉम्बिनेशन करून ना मध्ये एक छान असं पण याचं डिझाईन करून लावणार आहे. तो व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओवर चॅनल सबस्क्राईब करा, म्हणजे असंच तुम्हाला नवीन व्हिडिओ भेटेल. एकदम साधं सिंपल आहे. चौकोनी गळ्यावर कट करायचं स्टेप बाय स्टेप सगळं सांगणार. तर व्हिडिओ नक्की बघा. तर चला आपण सगळ्यात हा बघा ब्लाऊज कट करून घेतलेला आहे. तुम्हाला सांगू मेजरमेंट सांगते. पहिल्यांदा हा 30 साईजचा ब्लाऊज आपण कट केलेला आहे. याची बघा उंची आहे 13+1 इंच शिलाई मार्जिन. ओके, घेत त्यात शिलाई मार्जिन जेवढं पाहिजे तेवढं वाढवायचं. शोल्डर घेतलेलं आहे 5चं, गळा रुंदी घेतलेली आहे 2.25 कारण ह्या कस्टमरचं शोल्डर उतरते ना, मग त्यांनी सांगितलं शोल्डर उतरते, त्यामुळे म्हणले मागील गळा 8 प्लस शिलाई मार्जिन अर्धा इंच म्हणजे 8.5चं छान असं आपण टिक करून घेतलेलं आहे. आता चौकोन गळा करून घेऊया. आता बघा, इथं रेग्युलर मी चौकोनी गळा केलेला आहे. इथं जर तुम्हाला वाटतं ना जास्त डीप असं, जर नॉर्मल डीप हवा असल्या ना, इथं घ्यायचं जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला डीप असं घेतलं तरी चालेल. इथं बघा, आता इथं किती 2चं झालेलं ना, इथं बघा आपण 2.5चं घेऊया. म्हणजे 2.5चं बरोबर छान असं बघा घ्यायचं, म्हणजे बरोबर आपलं छान असा डीप चौकोनी गळा छान असं रेडी होणार आहे. साईडला जेवढं तुम्हाला पाहिजे तेवढं असं वाढवलं तरी चालेल, वाढवू नका. छान असं घ्यायचं. चौकोनी गळा ड्रॅफ्ट केला, तर ते कट करून घेऊया. आता जरा समजा हो का तुम्हाला वाटते ना हे इकडे तिकडे सरकते ना, तर त्यासाठी काय करायचं, तुम्ही इतर टाचणी वगैरे लावून घेऊ शकता. फक्त ठेवताना बंद बाजू व्यवस्थित ठेवायची. खाली वरती आपण एक्स्ट्रा घेतले ते अंतर ठेवायचं, बरोबर कट करून घ्यायचं. आहे असं बघा व्यवस्थित गळा कट करून घ्यायचा चौकोनी आकारात, जसा आहे तसा. खालचं जसं सांगितलं जसं मी तुम्हाला जेवढा पसरट पाहिजे तेवढा करून घ्या. आता बघा हे कट करून घेतले ते बाजूला काढून घ्या. सगळ्यात अगोदर अस्तर व्यवस्थित म्हणजे ब्लाऊज सरळ मांडून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यावर अस्तर मांडायचा. आपण आतल्या साईडला पलटी करणार आहोत, त्यामुळे व्यवस्थित असं कानेकोपरे ठेवून घ्यायची. इकडे तिकडे सरत वाटत टाचणी लावलं तर चालेल. आणि स्टिच करायला घेऊया. पहिल्यांदा पूर्ण राऊंडला छान असं आपण स्टिच करून घ्यायचं व्यवस्थित. गळ्याच्या आकाराला जसं चौकोनी तसा आकार पूर्ण राऊंडला जेवढं आपण शिलाई माझी घेतली तेवढं असं घ्यायचं. पूर्ण आकार झालं की मग पुढे तुम्हाला सांगतेच. एकदम साधं सोपं छान असं बघा. आता संक्रांत निमित्त छान असं बघा एकाच वेळी एका 4 कस्टमरने बघा हे छान अशी डिझाईन शिवून घेतलेले, म्हणजे त्यांना आवडलेले. एकाच्याने बघा छान अशी चौकोनी डिझाईन आवडलेली, त्यामुळे एकच डिझाईन म्हणजे 4 कस्टमरने शिवून घेतली का तर त्यांना आवडली. चौकोनी डिझाईन एकदम छान झाली, युनिक काहीतरी. साधं सिंपल, जास्त पण हेवी नाही, आपले सिंपल छान अशी बघा डिझाईन झालेली आहे. पूर्ण चौकोनला आपण छान असं स्टिच करून घेतलं की कट देऊन घेऊया. व्यवस्थित कट देऊन घ्यायचं. जिथं कानेकोपऱ्यात तिथं पण कट व्यवस्थित देऊन घ्यायचं, म्हणजे काय होतं गळा व्यवस्थित हात पलटी होतो, कुठे गुढी वगैरे येत नाही. व्यवस्थित बघा असं सगळे कट दिलं का नाही व्यवस्थित गुढी येत नाही, व्यवस्थित होतं. आता बघा दाब शिलाई देऊन घ्या. दाब शिलाई त्याचा नेहमी सांगतो मी असतो. आता पहिल्यांदाच मी गळ्याला दाब शिलाई दिलेली आहे. दाब शिलाई व्यवस्थित देऊन घ्यायची. जिथं कानेकोपऱ्यात फक्त तिथं दाब उचलून पुढे घ्यायचा आणि मग दाब शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई देऊन झाली की सगळा अस्तर आतल्या साईडला पलटी करून गळ्यावरून स्टिच करून घ्यायचं. पूर्ण गळ्याला स्टिच केलं की सगळा म्हणजे ब्लाऊजला अस्तर व्यवस्थित जोडून घ्यायचं. जर तुम्ही मोठे शिलाईवर जोडलं तरी चालेल. व्यवस्थित जोडून झाले की पुढे तुम्हाला सांगतेच. आता बघा आजचाच व्हिडिओ नक्की बघा. मी आज वान आयडिया म्हणून बरेच म्हणजे दाखवलेलं बाबा, की आता बाबा आपल्याला सुचत नाही बाबा वान आयडिया, आता संक्रांत निमित्त काय काय करायचं ना, त्यासाठी वेगळं मी छोटे छान असं बघा वान आयडिया म्हणून दाखवले. तर त्यातली कुठली बघा वान आयडिया तुम्हाला आवडते नक्की ट्राय करा. आता पूर्ण राऊंडला आपण बघा म्हणजे गळ्याला स्टिच करून घेतले. तर पूर्ण बघा अस्तर व्यवस्थित ब्लाऊजला आपण जोडून घेऊया, जेणेकरून व्यवस्थित जोडून झाले की एक्स्ट्रा ब्लाऊजचा कपड्याच्या साईडला कट करून घेऊया. कट करून झालं की बघा कमरेचा मध्ये करून ना टक्स देऊन घ्यायचा. बंद बाजूकडे 4 इंच उंची 4 इंच टक्स देऊन कमरपट्टी लावून पूर्ण सगळं घेतलेलं आहे आणि छान असं कमरपट्टी वगैरे लागलेलं आहे. आता बघा इथं मी असं घेतलेलं आहे. साडीचा कॉम्बिनेशन असा
निळा कपडा घेतला असता, साडीचा कपडा, आणि फोल्ड करून बघा पहिले मी नॉड काढून घ्यायची. जसं आपण छोटी नॉड काढतो तशी मोठी नॉड काढून घ्यायची. जेवढी तुम्हाला पाहिजे तेवढी. त्याची आपण छान छोट्या चुनी करणार ना, तुम्ही बघा जास्तच घेतल्या. घेताना बघा डबलच एक्स्ट्रा कपडा घ्यायचा, कारण काय होतं आपल्याला प्लेटला जास्त लागतो. आहे असं ठेवलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बाबा एवढी डिझाईन करायसाठी एवढा तुम्ही कपडा केलेला आहे, पण हे असं प्लेन रेषेवाला असल्यामुळे ना नेसत्या साईडला भरपूर जास्त म्हणजे येतं ना, ते चुनी ते निर्यात वगैरे येते, त्यामुळे व्यवस्थित वाटत नाही. मग ते कस्टमरने सांगितलेलं की त्यात नेसत्या साईडचा कपडा कट करून घ्या. तेवढा कट करून घेतलेला आहे. त्यातनं बघा अशी नॉड काढून घेतलेली, मोठी जास्त नॉड काढलेली, कारण दोन्ही साईडला पण छान डिझाईन करण्यासाठी. आता इथं बघा आपल्याकडचा जाड आपला जो आपण गोदडीला धागा तो घेतलेला आहे, मोठी सुई घेतलेली आहे. पहिल्यांदा त्या सुईत असं धागा ओवून घ्यायचा आणि आपल्याला नॉड बाहेर काढण्यासाठी ही ट्रिक मी वापरत असते. आता ही मोठी नॉड आहे ना, त्यामुळे आपल्याला बघा झटपट काढायचं असतं. कसं व्यवस्थित टोकदार एका साईडला घ्यायचं, व्यवस्थित एका साईडला घेऊन बघा तिथं गाठ देऊन घ्यायची, सुई ओवून गाठ देऊन मग उलटी सुई धरून आतल्या साईडनं पूर्ण बाहेर अशी काढायची. म्हणजे बरोबर एकदम साधी सिंपल अशी आपली नॉड निघणार आहे. आपण जरी छोटी नॉड काढायची तर ब्लाऊजसाठी तर तुम्ही अशी काढू शकता. आता इथं मी मोठी दाखवलेली आहे, कारण ही मोठी म्हणजे आपल्या ह्याची चुनीची छान अशी आपण डिझाईन करणार होते, एकदम साधी सिंपल छान अशी बघा व्यवस्थित. आहे बघा काढून घ्यायचं व्यवस्थित बघा, असं सारायचं आणि कपडा खेचून व्यवस्थित असं नॉट काढून घ्या. मग पुढे तुम्हाला सांगते एकदम साधी सिंपल छानशी डिझाईन करणार होतं. असं ओपन करू का बाहेर काढून घ्यायचं, पूर्ण असं बाहेर काढून व्यवस्थित आतल्या साईडला सारायचं, म्हणजे सगळी शिलाई आत जाणार आहे आणि छान असे आपली नॉड तयार होणार आहे. जेवढी तुम्हाला चुनी बारीक मोठी पाहिजे ना तेवढी अशी रुंदीला घेतल्या चालेल मोठी. आता मी इथं छोटीशीच एकदम मिडियम घेतलेली, म्हणजे छानशी आपण हिची चुनीची डिझाईन करणार आहोत. तो कसं ओपन करून घ्यायचं पूर्ण व्यवस्थित असं. अशी साडी ब्ल्यू कलरची असल्यामुळे असं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. जरी तुम्हाला हवं असल्यास जसं साडीत रंग आहे तसं घेतलं तरी चालेल. आता हे घेतलेलं आहे बघा. सगळ्यात असं व्यवस्थित असं ठेवायचं, नका छोट्या छोट्या प्लेट देऊन द्या. प्लेट देताना नका आपल्या साईडला प्लेट व्यवस्थित द्यायच्या एकसारख्या. पूर्ण जेवढं आपण नॉड काढले तेवढ्याला पट्टीनं प्लेट देऊन घ्यायच्या चुनी, म्हणजे छान असं चुनीची एकदम साधी सिंपल छान अशी डिझाईन होणार आहे. व्यवस्थित असं एकसारखं करून घ्यायचं, म्हणजे बरोबर आपलं चुन्या होणार आहेत बघा व्यवस्थित असं झाले. आणि जरी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. व्यवस्थित बघा असं सगळ्या जेवढी नॉट काढली तेवढ्याला पूर्ण ह्याला आपण चुन्या घेऊन घेणार, कारण चुनी आपल्या भरपूर लागणार आहेत. म्हणजे आपल्याला चुनीची ती डिझाईन करायला दोन्ही साईडला आपण करणार, पूर्ण गळ्याला नाही, दोन्ही साईडला मी बरोबर तुम्हाला सांगणार आहे. साधी सिंपल छान अशी बघा डिझाईन तयार होणार आहे. तर व्यवस्थित बघा असं प्लेट फक्त देताना प्लेट एकसारख्या द्यायच्या, जेणेकरून बारीक मोठ्या होऊ नाही त्या. आणि घेताना पण कपडा एक लेवलच घ्यायचा, म्हणजे कसं होतं बारीक मोठी प्लेट वगैरे येणार नाहीत. आणि व्यवस्थित पूर्ण करून झालं की तुम्हाला पुढे सांगते कसं लावायचं वगैरे सगळं डिटेल माहिती सांगणार आहे. एकदम साधं सिंपल छान असं बघा आपले झालेलं आहे. चुनीची करू नका, पूर्ण आपण राऊंडला छान असं चुनीची करून घेतलेली आहे नॉडला. आता बघा सगळ्यात असं ब्लाऊज घेतलेला आहे. व्यवस्थित बघा गळ्यावर ब्लाऊज वरच्या साईडने ठेवून घ्यायचा. आता जिथं आपण शोल्डरकडे जातो तिथं पट्टी आपल्याला खालच्या साईडला फोल्ड करायची, काहीच आहे असं ठेवायचं, कारण ते शोल्डरमध्ये जाणार आहे. आणि पूर्ण गळ्याला बघा व्यवस्थित ज्या साईडनं आपण प्लेट घेते ना त्या साईडला व्यवस्थित असं ठेवायचं. आणि बघा व्यवस्थित ठेवून पूर्ण गळ्याला एकसारखं हे करून घ्यायचं. जसं आपण पूर्ण गळ्याला खाली जिथं चौकोन आहे ना तिथपर्यंत घेतलं तसंच खाली पूर्ण न्यायचं. गळ्याला मधून लावायचे नाही, जरी हवा असलं तुम्ही मधून लेस लावली तरी चालेल. पूर्ण खालीपर्यंत न्यायचं, कमरेपर्यंत नेलं की बघा तिथं कट करून घ्यायची, थोडीशी ठेवून कट करून खालच्या साईडने व्यवस्थित आतल्या साईडला फोल्ड करायची आणि तिथं लॉक करून घ्यायची, म्हणजे बरोबर शिलाई वगैरे निघून आहे. जरी तुम्हाला हवं असल्यास कमरे लेस लावायची असली पहिली तुम्ही लेस लावून घेऊन मग लावली तरी चालेल. आणि हो का छान असं लॉक करून घेतलेले. एका साईडनं हो अशी डिझाईन केली तशी दुसऱ्या साईडनं पण अशी डिझाईन करून घ्यायची. आज छान असे बघा आपली चुनीची डिझाईन झालेली आहे. तशी ह्या साईडनं पण घ्यायची. ह्या साईडने पण बघा आता घेताना मी कमरेकडनं घेतलं. कमरेकडनं घ्यायचं असेल ना तर खालच्या साईडनं लेस म्हणजे जी आपण चुनीची घेतली ना ती फोल्ड करायचं आणि व्यवस्थित शिलाई लॉक करून घ्यायची. आडवी घेऊन परत उभी अशी न्यायची. जसे ह्या साईडला आपण बरोबर आहे तर समप्रमाणात लावून तशी ह्या साईडला पण व्यवस्थित लावून घ्यायची. गळ्याबरोबर व्यवस्थित आहे असं लावून वरच्या साईडपर्यंत न्यायची. जेवढी तक लावायची आणि एक्स्ट्रा असेल तर राहिलं असेल तर थोडंसं नॉर्मल आपण ते कट करून घेऊया बाजूला. बघा छान असं आपली चुनीची डिझाईन करून झालेली एकदम साधी सिंपल छान अशी. तुम्ही जरी तुम्हाला चौकोनी गळा नसो कुठल्याही तुम्ही गळ्यासाठी पण छान अशी डिझाईन करू शकता. आता बघा
हे जर तुम्हाला वाटतं ना मध्ये गळ्याला गॅप वगैरे राहिला तिथं तुम्ही छोटीशी लेस वगैरे लावली तरी चालेल. तुम्हाला नॉड पाहिजे तशी पण नॉड तुम्ही लावू शकता. छान असं बघा झाले. आता मध्ये आपण छान असं बघा एकदम छान असं युनिक असं फुल करणार आहोत. त्यासाठी बघा मी असं घेतलेलं आहे. म्हणजे हे माझ्याकडे कपडा होता आणि ते शिल्लक घेतले. म्हणजे असे ब्लाऊजला आपण बाहीला आपण काट लावले होते ना त्यातच राहिलेले शिल्लक होते. त्यातच छान म्हणलं डिझाईन करूया. इथं बघा एक चौकोनी घेतलेलं ते डिझाईनचं आणि एक अस्तर घेतलेलं आहे चौकोनी. अस्तर व्यवस्थित घेऊन नका फोल्ड करून घ्यायचं आणि अजून एक फोल्ड करून ना असं करून घ्यायचं आणि गोल राऊंड द्यायचा. म्हणजे आपण गोल राऊंडमध्ये छान असं फुल करणार आहोत. तो गोल राऊंड देऊन झालेलं आहे. छान असं बघा आपलं झालेलं आहे. तर आता बरोबर जे आपण ब्लाऊज घेतलं आहे ते सरळ ठेवून त्याचं अस्तर ठेवायचं. पूर्ण राऊंडला जसं आपण अस्तरचा करायचं तसं स्टिच करून घ्यायचं. स्टिच करून फक्त ठेवताना एका साईडला जरा ओपन ठेवायचं जेणेकरून आपल्याला तिथून ते बाहेर काढायचं आहे. म्हणजे पूर्ण शिलाई आपली व्यवस्थित आतल्यात जाणार आहे. आणि व्यवस्थित बघा थोडंसं ओपन करून ठेवून पुणेला राऊंड आपण स्टिच करून घेतलं का नाही की साईडचं एक्स्ट्रा ब्लाऊजचं आहे ते कट करून घ्या व्यवस्थित आकारात. म्हणजे बरोबर आपला आहे असं प्रॉपर आकार येणार आहे. जर तुम्हाला तिथं चौकोनी आकारात घेतलं मी जर असं गोल आकारात केलेलं आहे आणि एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे. बघा कट करून झाले की आता बाहेर काढून घ्या. व्यवस्थित बाहेर काढून घेतले की सगळी शिलाई वगैरे आपल्या आत जाणार आहे. व्यवस्थित बघा असं बाहेर काढून घ्यायचं. जिथं कानेकोपरे वगैरे असतील असं वाटतंय ना ते व्यवस्थित असं काढून घ्या. जरी तुम्हाला हवं जर इथं जरी चौकोन नसेल तर तुम्ही वेगळ्या आकारात पण छान असं डिझाईन करू शकता. आता फुल व्यवस्थित बाहेर काढून घेते. जिथं ओपन राहिले थोडी जागा ते आतल्या साईडला व्यवस्थित पलटी करायचं आणि तेवढंच तिथं शिलाई करून घ्यायची. म्हणजे बरोबर आपली फक्त व्यवस्थित धागे वगैरे सगळे आत घालायचे किंवा कट करून घ्यायचे. पूर्ण कपडा व्यवस्थित आत सारून ना तेवढंच आपण स्टिच करून व्यवस्थित घ्यायचं. म्हणजे कुठे शिलाई वगैरे दिसणार नाही किंवा धागे वगैरे निघालेले दिसणार नाहीत. आता धागेवर कट करून घेतलेलं बघा छान असं आपलं झालेलं आकारात. तर आता काय करू का छान असं बघा आपण असं चुनी करून फुल करणार तर सगळ्यात अगोदर बघा काय करायचं आपण एक सुई आणि धागा घेणार. सुईला धागा होऊन व्यवस्थित घ्यायचं. खालच्या साईडला असं ठेवून चुन्या करून घ्यायच्या आणि चुन्या करून पूर्ण व्यवस्थित जसं मी पहिलं दाखवतो तसं फुल करून तयार करून घ्यायचं. आणि व्यवस्थित ते आपण जे सुई धागा घेतला त्याने पॅक करून घ्यायचं व्यवस्थित पूर्ण ह्याला. म्हणजे व्यवस्थित असं पॅक होईल असं पूर्ण पॅक करून घेतलं की मग आपण एक बघा छान असं आपलं पॅक करून झालेलं एकदम साधं सिंपल छान असं फुल झालेलं आहे. जर तुम्ही हवं असलं असं फुल तुम्ही बाहीलासुद्धा डिझाईनसाठी म्हणून करू शकता. तो लॉक करून व्यवस्थित घ्यायचं. लॉक करून छान असं बघा आपलं फुल तयार झालेलं आहे. तर सुई वगैरे काढायची काही गरज नाही. पुढे सांगतो तुम्हाला एक असं छोटंसं छान असं डायमंड लावणार आहे आपण. छान असं का आपण फुल तयार करून आता हे बघा मी छोटीशी डबी घेतली. ही बरी डबी म्हणजे भरपूर दिवसापासून माझ्याकडे आहे. तशी मी मुंबईला शिकली तेव्हापासून आहे ती माझ्याकडे. त्यात बघा असे छोटे छोटे मी डायमंड वगैरे ठेवलेले आहे. त्यातनं मी असं गोल्डनचा डायमंड वगैरे काढलेला आहे. म्हणजे ह्याला असं गमगणे वगैरे चिकटवायची काहीच गरज नाही. त्याला दोन्ही साईडने पॅक करण्यासाठी आहेत. त्यातून सुई ओवून आपण ते व्यवस्थित पॅक करून घेऊया. जरी तुमच्याकडे नसेल तर तुम्ही आता बघा रेडीमेड मणीवर मिळते ते आणून ग्लू आणून जरी केलं तरी चालेल. पूर्ण व्यवस्थित त्याला फुलला आपण छान असं ते डायमंड लावून घेऊया. व्यवस्थित असं शिलाई करून दोन्ही साईडने त्याला होल छोटे असते तर त्यातनं ते आपल्याला पाहिजे असं पॅक करता येतं. व्यवस्थित पॅक करून झाले बरोबर मधोमध ठेवायचं. फक्त याच्यामध्ये पट्टीचा मध्य बघून घ्यायचा जेणेकरून उंची पण रुंदी पण बघून घ्यायची जेणेकरून वरस किंवा खाली एका साईडला हो नाही. बरोबर मध्ये करून ना मग ते बरोबर आहे असं ठेवायचं आणि व्यवस्थित शिलाई धरून पॅक करून घ्यायचं. फक्त घेताना दोन्ही साईडला पण व्यवस्थित पॅक करून घ्यायचं जेणेकरून आपलं व्यवस्थित बसलं पाहिजे. एक साईडला जाऊ नये आणि चांगलं पॅक बंद हो. आणि व्यवस्थित बघा लावून घेते. एकदम साधे सिंपल छान असं बघा चौकोनी डिझाईन झाले. तर डिझाईन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही अशी डिझाईन नक्की ट्राय करा. कारण संक्रांत स्पेशली ही छान अशी बघा मी चौकोनी डिझाईन दाखवलेले आणि एकाच डिझाईनवर म्हणजे 4 कस्टमरने एकच डिझाईन शिवून नेलेले आहे. त्या कस्टमरला पण ही छान डिझाईन आवडलेली आहे. तर बघा तुम्ही पण अशी ट्राय करू शकता. म्हणजे जरी तुमच्याकडे असं कस्टमर तर तुम्ही नक्कीच सजेस्ट करू शकता बाबा अशी डिझाईन शिवा. तर बघा किती छान युनिक आपली डिझाईन तयार झालेली आहेत. एकदम साधी सिंपल छान असं. बऱ्याच वेळा प्रश्न पडतो आपण चौकोनी ब्लाऊज कुठली डिझाईन वगैरे करायची पण असे तुम्ही डिझाईन छान अशी करू शकता. जरी चौकोन असेल तुम्ही वेगळ्या आकारात छान अशी डिझाईन केली तर चालेल. एकदम साधी सिंपल छान अशी डिझाईन. वरच्या साईडला तुम्हाला हवं असलं तुम्ही नॉड एक लावली छान असं लटकन करून लावला असं खाली जसं आपण लावली तर ते चालेल. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. चला पुढे भेटू. बाय बाय. धन्यवाद. थँक्यू.